अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुन्या वादातून रवींद्र पाळनकर या तरुणाची काल दुपारी हत्या केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी अमरावती शहरातील आमदार रवी राणा यांच्या घरासमोर परिसर गोपालनगर, केडियानगर, शंकरनगर भागात 7 ते 8 कार आणि दुचाकींची 20 ते 25 गुन्हेगारांनी तोडफोड करत दहशत माजवली। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। तर घटनेची माहिती मिळताच रवी राणा यांनी गाड्यांच्या तोडफोडीची पाहणी केली। तर दुसरीकडे तोडफोड करणाऱ्या 15 जणांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले। दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची भर चौकात वरात काढून त्यांना सोडा असा आमदार रवी राणा सर्वसामान्य जनता जे रस्त्यावर वॉक करत होती त्यांना मारलं आणि मोठ्या प्रमाणात दहशत फैलवण्याचं काम 20-25 गाड्यावर टू व्हीलरवर अशा 20-25 तरुणांनी जे केलेलं आहे त्या दहशतीमुळे मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण झालेलं आहे। मी स्वतः सीपींना फोन करून सांगितलं ते डीसीपी, एसीपी, पीआय, क्राईमचे पीआय सगळे पोलिसांचा पुरा ताफा त्यांचा शोध घेत आहेत। त्यापैकी 5 ते 6 हे गुंडागर्दी करणारे गुंडे कहीं पकड़ला गेलेले हैं। 25 से 30 लोग थे टू व्हीलर पे और जितने भी रास्ते पे लोग थे सबको मार रहे थे। और ये मेरी वाली गाड़ी पीछे से फोड़ के गए, सामने एक दुकान है उनको मार के गए, ये वाली गाड़ी भी फोड़ के गए। कोण आहे आपल्याला माहित नाही आहे। 20-25 जण गाडीवर आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण केली, लोकांना दगडफेक केली, चाकू होते आणि त्याच्यावर काय होतं काय नाही, कारण आम्ही स्वतः तिथून जागेवरून पळालो जीव वाचवासाठी आणि पूर्ण रस्त्याने त्यांना कोणती दहशतच होती पूर्ण एकदम डायरेक्ट कोणाला येऊन मारणं।